अनेक महिन्यांपासून वादात असलेले धनंजय मुंडे मनशांतीसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न। धनंजय मुंडेंनी अगोदरच ध्यान साधनेचा मार्ग शोधला ही चांगली गोष्ट। मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकी देखील जाणार आहेच। लवकरच अजितदादा पक्षातूनही हकालपट्टी करतील। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण IPS जालिंदर सुपेकरांना भोवलं। सुपेकरांची तडकाफडकी होमगार्ड विभागात बदली। भाचा सुशील आणि शशांक हगवणेच्या शस्त्र परवाना फाईलवर सही केल्याचा आरोप। खोट्या कागदपत्रांच्या आधारे हगवणेकडे शस्त्र परवाना। मला शस्त्र परवाना देण्याचा अधिकार नव्हता। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीनंतर सही केली। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। सुपेकरांसंदर्भातील तक्रारीमध्ये किती तथ्य हे तपासणार। चुकीच्या पद्धतीनं शस्त्रांची परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल। फडणवीसांची माहिती। हगवणेचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात। फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका तर बंदूक रोखत कसपटे कुटुंबाला धमकावल्याचाही आरोप। वैष्णवीच्या बाळाचं संगोपन तिची आई स्वाती कसपटे करणार। सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कसपटेंची योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। महिला आयोगाचं बार काउन्सिलला पत्र। अशा संवेदनशील प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये बोलताना वकिलांनी भान ठेवावं। रुपाली चाकणकर संतापल्या। अजित पवार गोचेडासारखं अर्थखात्याला चिटकून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाही। लक्ष्मण हाकेंची टीका। लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर। हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। अजितदादांवरील टीकेनंतर सूरज चव्हाण आक्रमक। लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असा उल्लेख। दोन्ही पवार एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध। शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावर संजय राऊतांचा मोठा दावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। मग विरोधाचा प्रश्न येतोच कुठे। राऊतांच्या दाव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार। ढेकळांचे पंचनामे करायचे का। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न तर शब्दाचा अर्थ वेगळा काढला म्हणत नंतर सारवासारव। माणिकराव कोकाटेंच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हाच त्यांना त्याची किंमत कळेल। अंबादास दानवेंची टीका। 2652 सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ। 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे 3,58,00,000 रुपये लाटले। रवी वर्मानं 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पाठवली। ठाण्यातून ATSनं अटक केलेल्या रवी वर्माबाबत धक्कादायक खुलासे। अवैधरित्या पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। हेरगिरी प्रकरणामध्ये सुनीता विरोधात नागपुरात गुन्हा दाखल। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती। दहशतवाद पुन्हा वाढला तर चिरडून टाकू। पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। मोदी उद्या मध्य प्रदेश दौऱ्यावर। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार। महाराष्ट्रात आज 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 19 तर ठाण्यामध्ये 14 रुग्ण। राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 667 वर।